नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. स्त्रीने आत्मनिर्भर झाले पाहिजेत. सध्याच्या युगात स्त्रीचा सन्मान ही काळाची गरज आहे. महिलांनी स्वकर्तृत्व ओळखून आपल्यामध्ये बदल करत गेले पाहिजे, असे विचार सौभाग्यवती शीतल विचारपणींनी व्यक्त केले. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत विश्वसंस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाअंतर्गत तक्रार समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत चंदगड तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई नेसेकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दौलत विश्वसंस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, सौभाग्यवती लता पाटील, चंदगड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती प्राची कानेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्या पाटील, कोवारच्या सरपंच सौ अनिता भोगन, सौभाग्यवती संगीता नेसरीकर, चंद्रकला बामुचे, यशोदा येर्लेकर, विद्याताई पाटील, शांता नाईक आदी महिला मान्यवर यावेळी उपस्थित होत्या. स्वागत प्राचार्य डॉक्टर बी डी आजकर यांनी केले. प्रास्ताविक ग्रंथपाल श्रीमती वंदना केळकर यांनी केले. प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रतिभा गावडे आसगाव, आवलाबाई निंगाप्पा बोंगाळे बसरगे, रेणुका नारायण कुंदेकर कोळिंद्रे, कविता पाटील नांदवडे, प्रियंका कांबळे खालसा कोळिंद्रे, शालन गावडे नागनवाडी, रेणुका हन्नूरकर आदी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना अनेक महिलांनी आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त केल्या. महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीचे सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक कर्मचारी व विविध भागातून आलेल्या महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.